तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी, शरद पवार हे मतदान करण्यासाठी आता रवाना झालेले आहेत आणि ही सध्या थेट दृश्य आपण पाहतोय माळेगाव येथील। आता माळेगाव येथील मतदान केंद्रावर शरद पवार स्वतः मतदान करणार आहेत। साम टीव्हीवर आपण पाहतोय आत्ताच्या घडीची मोठी दृश्य। बारामती येथील माळेगावमध्ये आता शरद पवार मतदानासाठी निघाले, त्यासोबतच सुप्रिया सुळे या सुद्धा आहेत। संपूर्ण पवार कुटुंब आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या घरातून निघालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये मतदान केंद्रावरती ते दाखल होतील। साम टीव्हीवर आपण याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। बारामतीची लढत ही अत्यंत मोठी मानली जाते। शरद पवार यांनी खरं तर अनेक प्रचार सभा बारामतीमध्ये घेतलेल्या आहेत आणि अगदी काही 2 दिवसांपूर्वीच आपण पाहिलं त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते विश्रांती घेत होते आणि याच महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात आपले प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याशी आपण अधिक माहिती घेणार आहोत। मंगेश, आपण पाहतोय आता शरद पवार सुप्रिया सुळे मतदानासाठी रवाना झालेत। नक्कीच आताच काही वेळापूर्वी शरद पवार हे गोविंद बागेतून माळेगाव येथील मतदान केंद्राकडे मतदान करण्यासाठी रवाना झाले आहेत। गेले काही वर्ष शरद पवार यांचे मतदान हे मुंबईला होते, मात्र यावेळी त्यांचे मतदान हे माळेगावमध्ये होणार आहे आणि ते आज मतदानाला काही वेळातच निघालेले आहेत। आता काही वेळात ते मतदान केंद्रावर पोहोचतील। अगदी काही वेळातच आता शरद पवार सुप्रिया सुळे हे मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत। आपण पाहतोय मंगेश, बारामतीची लढत ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी की ज्याच्याकडे संपूर्ण देशाचंच लक्ष आहे आणि या लढतीकडे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं? बारामतीची लढत ही सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे होत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत प्रचार देखील करण्यात आलेला होता। आज मतदार बाहेर काढण्यात साठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत। जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न हा बारामतीतून होत आहे। निश्चित धन्यवाद मंगेश आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल। तर बारामती लोकसभा मतदारसंघातून ही सर्वात मोठी बातमी। साम टीव्हीवर आपण याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय। गोविंद बागेतून आता शरद पवार मतदानासाठी